आता लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी एक नवीन गिफ्ट जाहीर. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेकडून एकरकमी 40,000 रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. कर्ज कसे मिळणार? ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांना हा एकरकमी निधी कर्ज म्हणून दिला जाईल. हे कर्ज सरकार आणि बँकांच्या सहकार्याने दिले जाणार आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी महिलांना सरकारकडून मिळणाऱ्या 1,500 रुपयेच्या मासिक अनुदानाचा वापर करता येईल, ज्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा अतिरिक्त भार येणार नाही. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांना केवळ मासिक अनुदान न देता त्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी बनवणे. जरी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असला तरी गरजू महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा आहे. या नवीन उपक्रमाला महिलांकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि सरकार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प किती यशस्वीपणे राबवते हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोग अजूनही कबुली जबाब देत नाही. भाजपची चाकरी केल्याची पत्रकार परिषदेत समाधानकारक उत्तरे भेटली नाही असे पत्रकारांचे म्हणणे. मेलेल्या माणसाने व एकाच व्यक्तीने केले 4 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी केले मतदान. EVM मशीनमध्ये कोणतेही बटन दाबा, चिठ्ठी कमळाचीच निघायची, सर्वेक्षणामधून निष्कर्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगाचे असे व्यंगचित्र इंटरनेटच्या माध्यमातून झळकत असूनही मोदीजी गप्प का? हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. का हया मौनमध्ये कुठे वादळ आहे का, अशी शंका निर्माण होते. महाराष्ट्रात पावसाने दिला जोरदार तडका. गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली असून आज मात्र पावसाने दिला चांगलाच तडाखा. मुंबईतील सेंट्रल वेस्टर्न रेल्वे, जी मुंबईची लाईफलाईन समजली जाते, ती झाली ठप्प.